नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विधानसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. या ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने आपापली तयारी देखील केलेली आहे. जवळपास अनेक ठिकाणच्या सीट देखील कन्फर्म झालेल्या आहेत. असं असलं तरी पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचा नेमका कोणता उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहे याविषयी अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बलराम पाटील साहेब देखील या ठिकाणी जोरदार प्रचार करत आहेत. त्याचप्रमाणे ज्या नव्यानं शिवसेनेमध्ये ज्यांनी प्रवेश केला त्या कॉलनी फोरमच्या लीना गरड देखील या ठिकाणी शिवसेनेमार्फत प्रचार करत आहेत, उभाटा शिवसेनेमार्फत. शिवाय या ठिकाणी जिल्हाध्यक्ष शिरीष घरत साहेब यांचे देखील अगदी वर्षभरापासून आपण पाहत असाल की त्यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी भावी आमदार म्हणून या ठिकाणी त्यांचे बॅनर्स लावलेले आहेत. अर्थातच ग्रामीण भागापर्यंत पोचलेला एक सोज्वळ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते देखील या ठिकाणी तयारी करत आहेत. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की यामध्ये नक्की कोणाला सीट दिली जाईल याविषयी अजिबात चित्र स्पष्ट झालेलं नाही. दिवस खूप कमी राहिलेले आहेत. याचविषयी आपल्याला संवाद साधायचा आहे. घरत साहेब, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये. एक गोष्ट मी जी बोललो की निवडणुका त्यांचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. अगदी आता अर्ज दाखल करण्याची तारीख देखील जवळ आलेली आहे. परंतु अजून देखील महाविकास आघाडीमार्फत पनवेलमध्ये कोणता उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहे हे या ठिकाणी दिसत नाही. बलराम पाटील ते जोरदार प्रचार करत आहेत, लीना गरड उभाटामधनं आणि तुम्ही देखील उभाटामधनं. काय सांगाल थोडक्यात? प्रथमतः जय महाराष्ट्र. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे. आज जवळजवळ मी 50 वर्षे आणि 40 वर्षे पदावर काम करतो आहे. जिल्हा प्रमुख म्हणून आज मी 4.5 वर्ष झाली मी काम करतो आहे. बरोबर. प्रथमतः इलेक्शनचा तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत, परंतु महाविकास आघाडीचा प्रश्न असल्यामुळे वरिष्ठ आमचे निर्णय घेतील त्या निर्णयाला आपण समोर जायला आमची तयारी आहे. त्याचप्रमाणे माझ्या या मतदारसंघामध्ये माझे शिवसैनिक आहेत, यांची सर्वांची इच्छा आहे की आम्हाला कुठेतरी बदल हवा आहे आणि हा बदल जिल्हाप्रमुख म्हणून माझ्या नावाने त्यांनी बॅनर्स लावले आणि बॅनर्स लावून भावी आमदार म्हणून त्या लोकांनी सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक ग्रामीण भाग असो शहरी भाग असो प्रत्येक ठिकठिकाणी त्यांनी बॅनर लावून मी आमदारकीसाठी तिकीट घ्यावं आणि काम करावं ही सर्वांची इच्छा आहे आणि त्या इच्छेमुळे मी सर्व भागदौड माझी चालू आहे. बरं, एक गोष्ट या ठिकाणी मी जे बोललो की बाबा बलराम पाटील आहेत अर्थातच आणि म्हणजे ज्येष्ठ मागे अगदी 2 वेळा देखील त्यांनी नशीब आजमावलेले आहे आणि ते कोकण विधानसभेचे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार देखील राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीत आपण देखील आहात. मग त्यांना का सीट मिळू तुम्हाला का मिळली पाहिजे? बघा, आता ते 2 वेळा आमदारकीसाठी राहिले, दोन्ही वेळा पडलेले आहेत. शिक्षक मतदारसंघातनं एक वेळ निवडून आलेत, आताही उभे राहिले, आताही पडले. हा भाग तो त्यांचा होता. त्यावेळेलाच आमचे महाविकास आघाडीमध्ये ते नव्हते. आम्ही शिवसेना म्हणून आम्ही जो काम करतो आहे आणि आम्ही लोकांना नव्याने चेहरा हवा आहे आणि त्याचीच काम करण्याची संधी मला मिळेल हे माझ्या वरिष्ठांकडनं मला अपेक्षा आहे. बरं, मी असं ऐकलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे या गटाचे आपण जिल्हाप्रमुख उद्धव साहेबांनी स्वतः आपल्याला आश्वासन दिलं होतं की जर उरण विधानसभा मतदारसंघामधनं युती धर्मी जर पाळला नाही आणि त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाने जर प्रीतम म्हात्रेंच्या स्वरूपाने उमेदवारी दिली तर मात्र निश्चितच तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ. म्हणजे अजून देखील बलराम पाटील की शिरीष घरत की लीना गरड असं असलं तर मी जी ऐकलेली आहे गोष्ट की तुम्हाला त्या ठिकाणी आश्वासन मिळालेलं आहे की जर युती धर्म जर त्यांनी जर पाळला नाही तर मग आपण देखील या ठिकाणी तुमच्या रूपाने उमेदवार देऊ असं ऐकलं होतं. काय नक्की आहे? कसं आहे, जर युती धर्म जर त्यांनी पाळलं नाही तर शेवटी आम्हालाही तेच करावं लागेल की जर त्यांनी उरणमध्ये प्रीतम म्हात्रेने जर शेतकरी कामगार पक्षातर्फे जर त्यांनी फॉर्म भरला तर आमचा तिथला आमदार माझे आमदार मनोहर भोईर आहेत, त्यांना साहेबांनी तिकीट डिक्लेअर केलेलं आहे अगोदरच. मग त्याप्रमाणे जर त्यांनी जर तिकडे ऐकलं तर इकडं आम्हाला तिकीट फॉर्म भरणं गरजेचं आहे.
बरं एक गोष्ट अजून एक जाणवते या ठिकाणी की लीना गरड ज्या कॉलनी फोरमच्या अध्यक्ष होत्या त्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, परंतु त्या देखील इच्छुक आहेत आणि जवळपास त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग केलेली आहे की बाबा ही उमेदवारी आहे हे आपल्यालाच मिळणार आहे. मग एकतर तो तुमच्यावर अन्याय आहे असं समजता की त्यांना जर पक्षानं जर त्यांना तिकीट दिलं तर तुम्ही त्यांच्यासोबत राहणार? बघा, ते आज पक्षामध्ये आज आले, त्यांचा आज प्रवेश घेतला, ते अर्ध्या अलकुंडात पिवळ्या झाल्यात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आमचा मतदारातले आमचे जे पदाधिकारी आहेत काही शिवसैनिक आहेत यांच्याशी की त्यांचे एवढं संबंध नाही आहेत आणि त्याने स्वतःहून जर त्यांचं तिकीट मला मिळालं त्यात स्वतःहून त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, पक्षाने केलेलं नाही. आणि पक्षही डायरेक्ट आम्हाला जिल्हाप्रमुख म्हणून विश्वासात घेतल्याशिवाय ते करणारही नाही, हे स्वतःहून ते करतायत. आता हे कितपत त्यांनी त्यांचं हे आहे म्हणजे या मतदारसंघात, कारण गणपती गेले, दिवाळी गेली, नवरात्री गेली, कधीच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल त्यांनी कधी हाती घेतलं नाही आणि त्यांनी लावलेलं नाही. तर त्या उमेदवारी त्या आमच्या पक्षाच्या होऊ शकत नाही, कारण ते न लावल्यामुळे आम्ही इवन शिवसैनिक आहोत. आणि लीना गरडनी खारघर फोरम या फोरम म्हणून ते चालत आहेत, ते आमच्या पक्षाला ते जमणार नाही. का आमची पक्षाची ही एक निष्ठा आहे की जो आमचा पक्ष आहे हा पक्ष काय खाली चालणारा पक्ष नाही आहे. हा पक्ष आदेशाचा पक्ष आहे, आमचे वरिष्ठ आहेत, वरचे आदेश देतील तो आमची निष्ठा आहे. पण अवचितजी आपल्यासोबत आहेत. खरं म्हणजे आता जे साहेबांनी विश्लेषण केलं की लीना गरड यांनी समजा आता नवरात्री किंवा गणपती गेले त्याच्यामध्ये त्यांनी पक्ष म्हणून या ठिकाणी कधीही दाखवलं नाही, त्यांनी स्वतःची ब्रँडिंग कॉलनी फोरम म्हणून केलेलं आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? निश्चित तुम्ही बघाल, आता फार महिना झाला आहे त्यांचा शिवसेना पक्षात स्वागत होऊन, परंतु आजपर्यंत त्यांनी पक्षासाठी किंवा पक्षाचे एक अधिकृत पदाधिकारी म्हणून त्यांनी पक्षाचं काही काम केलेलं नाही आहे. काल परवा गणपती गेले, गणपती मंडळानं त्यांचे जिथे कुठं त्यांनी सहदान केलं तिथे भेटी दिल्या किंवा सहयोग केलेला आहे. त्या मंडळांच्या बाहेर फक्त फोरम म्हणून त्यांचे 4 लोकांचा बॅनर त्यांनी लावलेला आहे. तिथे उद्धव साहेबांचा फोटो नाही किंवा आदित्य साहेबांचा फोटो नाही किंवा बाळासाहेबांचा फोटो लावला नाही. त्यानंतर जे कॉलनी फोरमचं एकच वर्षातलं जे मोठं कार्यक्रम असतो ज्याच्यामुळे त्यांना वाटतं का आम्ही खूप फेमस आहोत, जे दांडियाचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 7व्या दिवसापर्यंत एकही बॅनर लावला नाही. मंडळाच्या आतमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा एकही बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा किंवा आदित्य साहेबांचा फोटो नाही. 7व्या का 8व्या दिवशी फक्त एक गेट त्यांनी लावला जिथे पक्षाचं नाव आहे, त्याच्यामध्ये पण त्यांचं कॉलनी फोरमचं मोठं सिम्बॉल होतं. असं निश्चित प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, परंतु जो व्यक्ती आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, उद्धव साहेबांच्या शब्दावर चालणारे शिवसैनिक आहोत, पण जो व्यक्ती संघटनेला मानत नसेल, उद्धव साहेबांच्या शब्दाला मानत नसेल आणि तुम्ही संघटनेत येऊन संघटनेसोबत प्रवाहात काम न करता संघटनेला चॅलेंज करत असाल आणि संघटनेच्या विरुद्ध जाऊन स्वतःची उमेदवारी स्वतः डिक्लेअर करत असाल, तर आम्ही एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून आमची त्याला बिलकुलही संमती नसेल आणि आम्ही निश्चित काम नाही करणार. कारण गेले 40 वर्ष जे प्रामाणिक शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक म्हणून जे जिल्हाप्रमुख काम करतात शिरीषदादा घरत, गेले 5 वर्ष, दादांनी 1 वर्ष बोलले पण आम्ही बघतोय 5 वर्ष संघटनेचं इथं अहोरात्र काम चालतं आहे. आमच्या बूथ प्रमुखपासून, शाखा प्रमुखपासून, शहर प्रमुखापासून, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख एक व्यवस्थित फळी बांधलेली गेलेली आहे. तुम्ही ग्रामीण भागात जा, शहरी भागात जा, शिरीषदादा घरत जिल्हा प्रमुख म्हणून प्रत्येक गावातील लोकांना पोहोचलेल्या लोकांना मान्य आहे आणि प्रत्येकाला ते कधीही तुम्ही या त्यांच्या कार्यालयात तुम्हाला 5-50 लोक भेटलेली मिळतील आणि त्यांचे प्रश्न ते सोडवत असतात. म्हणजे इलेक्शन आला 1 महिना आणि मी उमेदवार म्हणून त्यांनी घोषित केलं नाही, आजही ते करत नाही आहेत. परंतु आमची प्रामाणिक इच्छा आहे की पक्षाला इथे जे गेले 15-20 वर्ष जी संजीवनी मिळाली नाही, आम्हाला 5 वर्ष आम्ही एवढं काम करतो आहे आणि संघटना खूप पहिल्यापेक्षा खूप चांगल्या ताकदीने वरती आलेली आहे. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जिथे 1,00,000-1.25 लाखाचं लीड पडायचं, आज ती लीड महाविकास आघाडीच्या रूपाने फक्त 30,000वर येऊन थांबलेली आहे. म्हणजे उद्धव साहेबांचा जो करिश्मा आहे तो इथेही या विभागातही तुम्हाला पाहायला मिळेल. तर निश्चित आम्हाला वाटतं की जर आदरणीय जिल्हाप्रमुख जर या इलेक्शनला उभे राहिले तर महाविकास आघाडी इथे चमत्कार दाखवू शकतो आणि उद्धव साहेबांचा जो शिवसैनिक आहे, जो पेटलेला आहे, जो उद्धव साहेबांनी जे वर्षा बंगल्यावरून जे जाताना जे आमच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत, त्याला न्याय देण्यासाठी आम्ही जे 5 वर्ष झटतो आहे ते निश्चित आम्ही यावेळी झटून देऊ आणि कोणीही
कितीही उभं राहायचा प्रयत्न केला किंवा कोणी दावा केला तर उद्धव साहेबांचा जो आदेश आहे तो प्रथम, आणि मी तुम्हाला त्यामध्ये एक मेन्शन करतो, उद्धव साहेबांचे 15-20 दिवसापूर्वी जेव्हा सर्व जिल्हा प्रमुखांची मिटिंग झाली महाराष्ट्रातले, त्यावेळी दादांच्या सोबत मीही त्या मिटिंगला होतो, तेव्हा मी ऐकलेलं आहे उद्धव साहेबांचा हा शब्द आहे की पहिला मान विधानसभेचे उमेदवारी लढवायचा तो फक्त जिल्हा प्रमुखांचाच असेल. कारण जे जिल्हा प्रमुख वर्षानुवर्ष संघटना सांभाळत आहेत त्याच्यामुळे हे किती कुठं मार्केटमध्ये अफवा आल्या तर त्याला काहीही दुजोरा मी देत नाही. आम्ही त्यांना दावेदारही मानत नाही आणि जरी ते उभे राहिले तर मला वाटतं एक 10-15 हजाराच्या वरती म्हणजे डिपॉझिटही त्यांचं वाचू शकत नाही. ठीक आहे, त्यांनी दावा करावा. एक गोष्ट काय म्हणजे आता जी गणित पकडली जातात, आता कदाचित कॉलनी फोरम असं पकडत असेल की खारघरमध्ये शहरी मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळं कदाचित तो बेनिफिट म्हणजे ग्रामीण भागाला इथे कुठेतरी कमी लेखतात असं म्हणावं लागेल, किंवा त्यांच्या डोक्यात असं असेल की बाबा खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले, त्यावेळी त्या स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये नगरसेविका होत्या आणि आता त्याचाच फायदा त्यांना मिळेल की म्हणजे शहरी मतदार खूप मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत राहील असा एक पकडत असतात. म्हणजे याचा अर्थ म्हणजे घरात सर्वांच्या सोबत तो शहरी मतदार नाही का असं तर नाही ना? नाही, मी तुम्हाला याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. कॉलनी फोरम होऊन खूप वर्ष झाले. त्यांनी सुरुवातीला इथे खारघर ग्रामपंचायत असताना इलेक्शन लढवलं. खारघर ग्रामपंचायत सदस्य निवडून येण्यासाठी 1000 ते 1200 मतदान फक्त होतं. त्यावेळी त्यांची संघटना होती. मग ते साधे सदस्य का निवडून आले नाही? मातब्बर होत्या त्यावेळी त्यांनी 200-300 करोडची काहीतरी अधिकृत डिक्लेअर केली होती. मग जो माणूस सदस्य होऊ शकत नाही त्या फोरमच्या नावावर. त्यानंतरचा काळ आपण पाहिला ते जेव्हा नगरसेविका झाल्या त्यावेळी ते भारतीय जनता पार्टीत होते. इथे माझे जे आमदार आहेत ते त्या पक्षाचे इथले आमदार असल्यामुळे आणि त्यांचे नगरसेवक मी त्या प्रवाहात त्या निवडून आल्या. व्यक्तिगत कॉलनी फोरम म्हणून त्या निवडून आलेल्या नाही आहेत. आता त्यांच्यासोबत ते नगरसेवक नाहीच नाही, निश्चित ते आता ते त्यांच्या पक्षात आहे त्यांच्यासोबत जे झालं त्यात मला पडायचं नाही. परंतु मला हेच दाखवायचं आहे की फक्त कॉलनी फोरम म्हणून जर त्या सदस्य म्हणून निवडून आल्या नाही किंवा आता BJPचा करिश्मा नसता तर कदाचित ते नगरसेविकाही झाल्या नसत्या. मग अशा वेळी तुम्ही शहरी मतदान फक्त माझ्या पाठी हे तुम्ही गृहीत धरू शकत नाही. कारण इथे जो शहरात जे वस्ती आलेली ही मुंबईकडनं जास्त प्रमाणात वर्ग इथे आलेला आहे. आम्ही इथे काम करतो स्थानिक लेवलला. जो काही शहरी मतदान आहे तो बाळासाहेबांना, उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना आणि मातोश्रीला मानणारा वर्ग आहे. तो निश्चित साहेबांच्या आदेशाच्या मागे उभा राहणार आहे. उद्या मी जरी उभा राहिलो किंवा कोणी त्रयस्थ माणूस अपक्ष उभा राहिला त्याच्या मागे लागणार नाही आहे. कारण त्यांना जी आस्था आहे ती साहेबांवर आहे आणि त्यांना माहिती आहे शिवसेना पक्ष एकमेव असा पक्ष आहे की जो आम्हाला इथे न्याय देईल, जो शहरी भागात आमच्यासाठी रात्रंदिवस काम करेल. इथे जिल्हा प्रमुख तो काम करतात आणि इथे प्रत्येक कार्यकर्त्याला जी वागणूक आहे आणि प्रत्येक जो येणाऱ्याला वागणूक आहे त्याच्यामुळे आजही इथे पक्ष खूप नव्या रूपाने उदयास येतो. आणि कितीतरी प्रवेश या ठिकाणी झालेले आहेत. निश्चित जवळजवळ एक 20-30 हजाराच्या वरती जास्त लोकांनी इथे प्रवेश केला. मग ते फक्त जिल्हा प्रमुखांना बघून प्रवेश केला, इथल्या संघटनेला बघून प्रवेश केला आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाला बघून प्रवेश केला. त्याच्यामुळे हा जो ओघ आहे तो त्यांच्या मागे 1000% उभा आहे. आणि आम्ही पदाधिकारी म्हणून आम्ही जर दादांना उद्धव साहेबांनी आदेश दिला आणि दादांनी आमदारकी लढवली निश्चित जीवाचं रान करून आम्ही 100% प्रयत्न करणार आणि विजयी होणार एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. बरं, परत एकदा एकच गोष्टीविषयी बोलायचं आहे. खरं म्हणजे यांनी जी माहिती दिली त्यानुसार शहरी मतदार देखील एक वेगळ्या पद्धतीचा तो ज्यांनी काम केलेलं त्याच्या पाठीमागे राहील असं. परंतु शहरी मतदार आहे ना त्यांचं मतदानाची टक्केवारी खूप कमी असते. ही देखील वस्तुस्थिती ती मानता का तुम्ही? हे सत्य आहे. कारण आपण प्रत्येक इलेक्शनला बघत असतो शहरी मतदान हा कमी होतो. परंतु याच्यामध्ये 2 हे आहेत, शहरी आणि ग्रामीण. ग्रामीण मतदारसंघ आपला जवळजवळ 2.5 लाखापर्यंत आहे आणि शहरी मतदार हा जवळजवळ आपला 3 ते 4 6,55,000 काहीतरी संपूर्ण मतदार आहे सगळं टोटल आता वाढलेलं आहे. परंतु ग्रामीण भागातला जो मतदार आहे हा 90% मतदान होतं. हो, 90% होतो. आणि शहरी भागातला जो मतदान आहे हा 40 ते 45% मतदान होतं. यावर मी मुद्दामच बोलतो की खरं म्हणजे ग्रामीण भागातलं मतदान आहे ना 90% होतं असं बोललं तर मी तर म्हणतो ते 100% होतं. काय होतं कधीतरी कोणाला खूपच अडचण आलेली असते, म्हणजे कोणाच्या घरात म्हणजे घरात कोणी एक्सपायर झाला, कोण झाला, किंवा जी मतदार जुनी संख्या आहे त्यातली नावच कमी करण्यात आली नाही परंतु ते एक्सपायर झालेले आहेत. असेच लोक मतदान करत नाही. नाहीतर ग्रामीण भागातील जनता भले कितीही प्रश्न असले तरी ते मतदान हे पवित्र त्यांचं काम आहे ते ओळखतात. म्हणजे आणि दुर्दैवानं कॉलनीतली लोक उतरत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. ही गोष्ट सत्य आहे. कारण काय जो शहरी भागातला मतदार आहे हा त्यांना काय पडलेली नाही. त्यांना जर काय आहे त्यांचं हे जे
त्यांची नोकरी आणि त्यांचा धंदा. आणि शहरी ग्रामीण भागातला जो मतदार आहे ह्या मतदारांना ग्रामीण भागातला तुम्ही 100% उतरतायत. पण मी 90% का सांगितलं, काही लोक एक्सपायर झालेले आहेत, कोणाचं नावं हे झाले, पण 90% हा मतदान होतच होतो आणि हा आपल्याला होणारच, हे 100%ची गॅरंटी. ओके. बरं, अपोजिटला प्रशांत ठाकूर सारखे उमेदवार आहेत जे भारतीय जनता पार्टीचे, आणि ते देखील 3 वर्षांपासून आहेत आणि 4थी टर्म त्यांची आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला वाटत म्हणजे त्यांना देखील तुम्हाला फाईट द्यायची आहे असं नाही वाटत का? जरी त्यांना जरी 15 वर्ष त्यांनी काय केलं त्यांचं त्यांना माहिती आहे. आणि आम्ही एवढी वर्ष शिवसेना काय करते हे जनतेला माहिती आहे. आणि त्या शिवसेनेला जनतेला माहिती आहे का शिवसेना हीच अहोरात्री आमच्यासाठी उभी राहते. आज 15 वर्ष ह्यांनी आमदारकी लढवली. त्या 15 वर्षामध्ये शहरी भागात असू द्या ग्रामीण भागामध्ये रोड, रस्ते, पाणी हे सगळ्यांचे आज लोकांना गरज आहे. ही 15 वर्षात जो माणूस सोडू शकत नाही तो आता काय सोडवणार, ही जनता बोलते. म्हणूनच हा प्रश्न जरी त्यांनी कितीतरी वाम दाखवला का मी, तरी ते होणार नाही, कारण जनता आता त्यांच्या पाठीशी नाही. तुम्ही जनतेला जाता जाता काय आवाहन कराल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? अजून म्हणजे जरी सीट डिक्लेअर झाली नाही तरी तुमच्या कार्यकर्त्यांनी मात्र ती डिक्लेअर केली असं या ठिकाणी म्हणता येईल, जे तुमचे समर्थक आहेत नाही का? मी जनतेला आवाहन करीन, आपली सीट जरी डिक्लेअर झाली नाही तरी आपला मतदान आपल्या योग्यतेच्या माणसाला द्यायचं आणि आपल्या मतदानाचा फायदा ग्रामीण भागात, शहरी भागामध्ये आपल्याला जो एवढ्या वर्ष कधी झाला नाही त्याचा फायदा आपण करून घ्यायचा आहे. ही या मतदारांना मी सांगेन, कारण ही वेळ आत्ताच आहे, नंतर कधी नाही, ही मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष शिरीष घरसाहेब आपल्यासोबत होते. अगदी काही दिवसांमध्येच हे जे उमेदवारी डिक्लेअर करण्याचं किंवा याचा तिढा सुटणार आहे. तत्पूर्वी एक युती धर्म म्हणून या ठिकाणी जो आदेश आहे त्या पद्धतीनं काम केलं जात आहे असं त्यांनी म्हणलेलं. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित या ठिकाणी लीना गरड यांच्याविषयी त्यांनी जी बोलवून दाखवली की ते बाबा त्या या ठिकाणी कॉलनी फोरम म्हणून काम करत आहेत, नव्यानं आलेले आहेत आणि अजून देखील त्यांनी पक्षाचं अधिकृत ब्रँडिंग त्यांच्या नावानं करायला सुरुवात केली ना, अशी देखील नाराजी बोलून दाखवलेली आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. जय भालेराव सह सागरराजे, प्रभात पर्व न्यूज करता खारघर. धन्यवाद.